मित्रांनो, वेकअप आणि स्केलअप या वर्कशॉपच्या डिझायनिंग मागची तुम्हाला थोडीशी ज्याला असं म्हणून स्टोरी तुम्हाला शेअर करण्याकरता हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. एक गंमत लक्षात घ्या, मागच्या 20 वर्षामध्ये ज्या स्मॉल आणि मीडियम बिझनेस क्लासला आपण केटर करतो किंवा आम्ही ज्यांच्याशी ट्रेनिंग प्रोग्राम्स मेन त्यांच्याशी घेत असतो, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्यांची मूळ समस्या काय प्रॉब्लेम आहे हे माहिती करून घेणं ही तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा तो कसा सॉल्व्ह होईल याच्यावरचं सोल्युशन पण त्यांना हवं आहे. म्हणजे त्यांना हे नको आहे की मला माझी समस्या काय आहे ती सांगा. त्यांचं मूळ जो क्वेस्ट आहे ज्याला असं म्हणूया, तो हा आहे की माझी समस्या मला बऱ्यापैकी माहिती आहे, फक्त याच्यावरचं सोल्युशन सांगा. आज प्रत्येकाला माहिती आहे की त्याच्याकडे सिस्टीम्स कार्यरत नाही आहेत. आज प्रत्येकाला माहिती आहे की त्याच्याकडची माणसं इफिशियंट नाही आहेत. आज प्रत्येकाला माहिती आहे की त्यांनी जी माणसं घेतली आहेत ती योग्य नाही आहेत कदाचित, किंवा त्यांनी जे मिळाले ती लोकं घेऊन उद्योग सुरू केलेले आहे. आणि आज सगळ्यात जास्त काम तोच करतोय त्याच्या व्यवसायात हे त्याला माहिती आहे. तो सुट्ट्या घेत नाही आहे, तो पगार घेत नाही आहे. म्हणजे ओनर असून सुद्धा त्याला पाहिजे तसं आयुष्य जगता येत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि तुम्ही जर एक स्मॉल किंवा मीडियम बिझनेस कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कदाचित हे जाणवत असेल की मी तुमच्याच विषयी बोलतोय. हा वर्कशॉप डिझाईन करत असताना आमच्यासमोर हेच होतं की आज माझ्या व्यवसायामध्ये 10-10, 20-20 वर्ष टाकून सुद्धा मला माझं आयुष्य वर्केबल नाही झालेलं आहे. फॅमिली अपसेट आहे, माझे मित्र अपसेट आहेत, मी स्वतः पण अपसेट आहे आतून, की मला जाणवतं आहे की मी इतके वर्ष बिझनेस सुरू करून सुद्धा माझा व्यवसाय मला त्या उंचीवर घेऊन जाऊ शकला नाही जे मी स्वप्न पाहिलं होतं. आणि ही जर आपली स्टोरी असेल तर आपल्याला काहीतरी असा वर्कशॉप किंवा असं काहीतरी सोल्युशन मिळणं आवश्यक होतं ज्यातून आपण यामध्ये बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकतो. मग पहिली समस्या प्रत्येकाची काय आहे? तर प्रत्येक स्मॉल अँड मिडियम बिझनेस करणाऱ्याची पहिली समस्या ही आहे की तो आणि बिझनेस वेगळं नाहीच आहे. तो म्हणजे बिझनेस म्हणजे तो सगळ्यात इफिशियंट व्यक्ती कोण? तर तो स्वतः. सिस्टीम्स म्हणजे काय? तर तो स्वतः. कारण त्याला विचारल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी त्याचं नॉलेज हे बिझनेसचं अल्टिमेट नॉलेज असतं. त्याच्यापेक्षा हुशार माणसं कोणीच नाही. माणसं घ्यायची म्हटलं तरी त्याला अडचणी आहे, कारण त्यालाच माहीत नाही आहे की मला नेमकी माणसं कशासाठी पाहिजेत. एक्सपान्शन त्यांनी केलं असेल कदाचित बिझनेसचं, पण ते फेल्युअरकडे गेलं. म्हणून काही ब्रँचेस बंद पण करून टाकले. अशी पण आपल्या बऱ्याच जणांची स्टोरी असू शकते. या सगळ्या गोष्टीसाठी सिस्टमॅटिकली बिझनेसवर काम करणं काय हे शिकवणं आवश्यक होतं. म्हणून हा वर्कशॉप 2 दिवसाचा डिझाईन केला गेला, ज्यामध्ये सिस्टम्स म्हणजे काय, सिस्टमवर काम करणं म्हणजे काय, कुठल्या प्रकारच्या सिस्टम्स आवश्यक आहे, कस्टमर हा किती महत्त्वाचा आहे, मार्केटिंग ही किती महत्त्वाचं आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय, तुमच्या कंपनीचा एक फ्लोचार्ट बनवणं म्हणजे काय, त्याच्यासाठी भले आत्ता माणसं तुम्ही घेतली नसतील, उद्या घेणार असाल तर काय करावं लागेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उद्या ज्या लेवलला बिझनेस न्यायचा आहे त्या लेवलचं थिंकिंग आज डेव्हलप झालं पाहिजे. या वर्कशॉपमध्ये या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेली. आणि ज्यावेळेस हा वर्कशॉप प्रेझेंट केला गेला त्यावेळेस लोकांनी हातोहात उचलून धरला. त्यामुळे ज्यांचा अजूनही संभ्रम असेल की वेकअप आणि स्केलअप हा वर्कशॉप मी करावा की नाही करावा, तर एक लक्षात घ्या, तुम्ही जर कित्येक वर्षापासून व्यवसायात असाल, तुमचा व्यवसाय म्हणजे तुम्हीच असाल, तुम्हीच तुमच्या व्यवसायात नोकरी करत असाल, तुम्हाला पगार आणि पैसे वेळेवर मिळत नसतील स्वतःच्याच बिझनेसमध्ये, आणि व्यवसाय पण ग्रो होत नसेल, तर हा व्यवसाय तुम्ही करायलाच, हा वर्कशॉप तुम्ही करायलाच हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना व्यवसाय ग्रो करायचा आहे त्यांनी पण हा वर्कशॉप करायलाच हवा. त्यामुळे आजच वेकअप आणि स्केलअप हा वर्कशॉप औरंगाबाद आणि नाशिकमध्ये कुठे होतं हे शोधा, रजिस्टर करा, कारण आम्ही सुरुवातीला या 2च गावामध्ये हा वर्कशॉप करणार आहोत. धन्यवाद.